आवाज मानदेशाचा। फुगेवाडी आणि हडपसर परिसरात घडलेल्या अत्यंत दुर्दैवी विषारी दारू प्रकरणाचे पडसाद आता थेट महाराष्ट्र विधान परिषदेत उमटलेत। तब्बल 22 निष्पाप नागरिकांचा बळी घेणाऱ्या या संतापजनक घटनेवर आमदार अमित गोरखे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले। आमदार अमित गोरखे यांनी सभागृहात पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी आक्रमक भूमिका मांडली। दोषींवर कठोर कारवाई, मिथेनॉल पुरवठा साखळीचा संपूर्ण तपास आणि राज्यातील अवैध दारू व्यवसायाविरोधात व्यापक मोहीम राबवण्याची मागणी त्यांनी केली। त्यांच्या या मागण्यांची दखल घेत गृहराज्यमंत्री नामदार योगेश कदम यांनी शासनाची अत्यंत कठोर भूमिका सभागृहात स्पष्ट केली। विषारी दारूमुळे 22 निष्पाप नागरिकांचा मृत्यू होणे ही अत्यंत वेदनादायी आणि संतापजनक घटना आहे। दोषींना शिक्षा होईपर्यंत आणि पीडितांना पूर्ण न्याय मिळेपर्यंत माझा पाठपुरावा सुरूच राहील। राज्यातील अवैध दारू व्यवसायाचे संपूर्ण उच्चाटन व्हावं ही जनतेची अपेक्षा आहे। भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात अवैध दारू निर्मिती, वाहतूक आणि विक्री विरोधात विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहेत। तसेच मिथेनॉलच्या वाहतुकीवरही आता अधिक कठोर नियंत्रण ठेवलं जाणार आहे। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।